नमस्कार. माझं नाव विजय सुर्वे. मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो. काय होतं आहे, आजची तरुण पिढी जी कोकणातनं मुंबई पुण्यामध्ये नोकरीसाठी येते आणि कुठे भाड्यावर राहतात आणि नंतर ते 4 वर्षांनी 5 वर्षांनी नोकरी एक स्थिर स्थावर झाले, परमनंट झाले किंवा टेम्पररी जरी नोकरी असली तरी एक 25-30 हजार रुपये पगार काढतायत आजच्या तारखेला मुंबईमध्ये आणि ते भाड्यावर राहत आहेत. आणि अशी तरुण पिढीनंतर आमच्याकडे आता कॉल करायला लागले की आम्हाला लग्न करायचं आहे, तर आमच्यासाठी मुलगी बघा. तर काय होतं आहे, मी क्लिअरली सांगतो आहे, बघा विचार करून माझा व्हिडिओ बघा, एक बॅकग्राऊंडला जाऊन बघा की मी कुठल्या बेसवर तुम्हाला सांगतो की दादा हे लग्न मला शक्य नाही तुझं करण्यासाठी. ते का सांगतो ते मी क्लिअर सांगतो. काय होतं, ही तरुण पिढी आता जी कोकणातनं मुंबईला येते, नोकरीधंदा करते, जास्ती करून नोकरी करतात, धंदा कमी करतात मुलं, पण नोकरी करतात. तर ह्या तरुण पिढीचं काय होतं की ते एक 4 वर्ष 5 वर्ष नोकरी करतात आणि मग ते विचार करतात की आपण आता लग्न करूया, पण ते राहतात भाड्यावर. आता मला सांगा, तुम्ही नोकरीला आहात, तुम्ही भाड्यावर राहताय, पण जेव्हा तुम्ही लग्नाचा विषय घेऊन बाहेर येता तेव्हा तुम्हाला जी मुलीकडची बाजू आहे, मुलीची आई वडील आहे, ते काय विचार करतात की आम्ही ज्या मुलाबरोबर मुलीचं लग्न करणार आहोत त्याचं स्वतःचं असं मुंबई पुण्यामध्ये घर असावं. एक साधी सिंपल त्यांची रिक्वायरमेंट आहे. मुलगा सुशिक्षित असावा, बिनव्यसनी असावा आणि मुंबईमध्ये त्याचं स्वतःचं घर असावं, ही त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आता लक्षात घ्या, आजची तरुण पिढी मला उत्तर काय देते की अहो एवढं कसं महागातलं आम्ही घेणार, आम्हाला परवडत नाही आहे. सो मी तुम्हाला एक कल्पना देतो, बघा तुम्हाला परवडली तर. लक्षात घ्या, तुम्ही आज 4 वर्ष नोकरी करताय, 5 वर्ष नोकरी करताय, मान्य आहे. तुम्हाला 25,000 रुपये पगार आहे, मलाही मान्य आहे. पण तुम्ही कुठेतरी मुंबईच्या जवळपास, म्हणजे आता समजा आम्ही मुंबईवाले आहोत, आम्हाला मुंबईपासून नवीन काय जवळ आहे, तर विरार, वसई, पालघर ह्या साईडला, वेस्टर्न साईडला. सेंट्रलला गेलात तर तुम्हाला कल्याण, डोंबिवली, बदलापूर इकडे, आणि नवी मुंबईमध्ये गेलात तर पनवेलच्या पुढे खांदा कॉलनी ह्या साईडला, कलंबोळी, खांदा कॉलनी. तर जर तुमच्या मनामध्ये असेल की आपल्याला घर घ्यायचं आहे, तर तुम्ही साधं मिनिमम 1 RK घ्या. 1 RK, मी मोठंही सांगत नाही, जे 180 स्क्वेअर फीट ते 200-250 स्क्वेअर फीट असेल, पण मुंबईच्या बाहेर आहे, पण स्वतःचं घर आहे. तिथे तुम्ही ते कर्ज काढा, बँकेचं लोन काढा आणि तुम्ही स्वतःसाठी घर घ्या. 1 RK घ्या. ह्याच्यातनं काय होतं की तुमचं स्वतःचं घर आहे हे सिद्धता होते, आणि ही सिद्धता झाली की लोक विचार करतात की ओके, मुंबईमध्ये त्या मुलाचं घर आहे, नोकरीला आहे, तर ते पोरगी द्यायला तयार होतात. पण काय झालंय, ते आता नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना मुली का मिळत नाही, त्याचं कारण की त्यांची स्वतःची घरं नाही. आता त्याच्या मागे कारण काय झालंय की अशीही काही लोक होती आत्तापर्यंत आणि आजही प्रेझेंटली आहे की ते काय करतात, 5-6 वर्ष मुंबईमध्ये नोकरी करतात. नोकरी केली की कुठेतरी भाड्यावर राहतात. मुंबईला राहतोय मुलगा, नोकरी करतोय म्हणून गावची लोक मुली देऊन टाकतात. आणि काय होतं, त्या मुली 2-3 वर्ष संसार करतात भाड्याच्या घरात आणि मग कुठेतरी मग नवरा बोलतो नाही मला झेपणार नाही, आपण असं करूया, आपण आता परत आपल्या गावी जाऊया. बघा काय म्हणतो, परत आपल्या गावी जाऊया आणि आपण स्थायिक होऊया तिथे. तर त्या सिच्युएशनमध्ये ज्या मुली मुंबईला स्थायिक होत्या, पुण्यामध्ये स्थायिक होत्या, अचानक त्यांना मायग्रेट व्हावं लागतं गावच्या साईडला. मग अशा परिस्थितीत त्यांची मानसिकता नसते. क्लिअर सांगतोय मी की आपण गावी जाऊन स्थायिक होऊ आणि पुढे भविष्य तिथेच काढू, तर अशी त्यांची मानसिकता नसते. आणि मग त्या द्विधा मनस्थितीत येतात. द्विधा मनस्थिती त्यांची नुसती त्या मुलीची होत नाही, तिच्या फॅमिलीची पण होते की अरे आम्हाला जेव्हा लग्न करताना ह्याने सांगितलं होतं की मी आता सध्या भाड्यावर राहतोय, लग्न झालं की 1-2 वर्षात मी स्वतःचं घर येईल आणि मुंबईला स्थायिक होईल, आणि अचानक 2-3 वर्षाने एक आता बाळ झालं की तो बोलतोय नाही आता मला काही झेपत नाही पगार, मला परवडत नाही, तर मी आता जाऊन गावी स्थायिक होतो. तर ह्या घटना घडलेल्या आहेत. ह्या घटना कुठे घडल्या आहेत, कोकणातही घडल्या आहेत, सातारा, कोल्हापूर त्या साईडलाही घडल्या आहेत. मग अशा कंडिशनमध्ये मला सांगा,
ते जे आई वडील आहेत ज्यांना वाटतं की आपल्या मुलीचा संसार सुखाचा हो, त्यांची अपेक्षा काय आहे की मुलगा निर्व्यसनी असावा, नोकरीला असावा, स्वतःचं मुंबईला घर असावं. बघा, मलाही समजतं स्वतःचं घर घेणं शक्य नाही आहे मुंबई पुण्यामध्ये, पण मी तुम्हाला पर्याय सांगतो की बाबांनो, तुम्ही आला आहात, एवढे कष्ट करता आहात, तर एखादं घ्या ना. 18 लाख 20 लाख रुपयाचं घर असतं. तुमची मेहनत आहे ना एवढ्या वर्षाची, तर तुमची थोडीफार पुंजी आणि तुमचं बँकिंग लोन एवढं घेऊन जर तुम्ही ते लोन घेतलं आणि घर घेतलात, तर तुम्ही समोरच्या मुलीबरोबर पण बार्गेनिंग करू शकता की बाबा आपण लग्न करू, पण तुला एकच अट असेल की तुला माझ्याबरोबर कुठेतरी नोकरी करावी लागेल. जी छोटी मोठी जरी तू नोकरी केली, नोकरी नाही जमली तर कुठला तरी घरात बसून व्यवसाय केलास, तर आपलं हे जे काही कर्ज आपण काढलेलं आहे ते आपण फेडू शकतो आणि आपण सुखाने संसार करू शकतो. ही एक त्या मुलीला जर कल्पना दिला तर ती मुलगी नक्की नाही म्हणणार नाही, ती हो म्हणेल. ती का नाही म्हणेल तुम्हाला? ती काय म्हणेल की हां चला, मी पण शिकलेली आहे आणि मी फ्रँकली आत्ताच्या जेवढ्या मुली आत्ता लग्नासाठी अवेलेबल असतात त्या सगळ्या नॉर्मली ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट असतात. मी फ्रँकली, तुम्ही कदाचित 10वी 12वी असाल किंवा ग्रॅज्युएटही असाल, पण आजची जी तरुण पिढी जी आत्ता अवेलेबल आहे लग्नासाठी मुलींच्या साईडने म्हणतो मी, त्या ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट आहेत. काही मुंबई पुण्यामध्ये नोकरीलाही आहेत, काही गावी स्थायिक आहेत, पण त्या नोकरी करत नाही आहे. तर अशा मुली जर तुमच्याकडे येत असतील मुंबई साईडला, पुण्या साईडला, तर तुमची पण ही पाहिजे ना की आपण बोलू शकतो त्या मुलीबरोबर की बाबा आपण लग्न करू, माझं हे छोटंसं घर आहे, 1 RK आहे. आता कदाचित तुमचं घर पनवेलला असेल किंवा पनवेलच्या पुढे असेल किंवा इकडे पालघर साईडला असेल, तर तुम्ही बोला ना त्यांच्याशी की आत्ता माझं स्वतःचं घर आहे पालघरला, पण जर आम्ही दोघांनी जर एकत्र आलो, नोकरी केली, तर आम्ही पालघरपासून परत पाठी येऊ शकतो. मग तो विरारपर्यंत येईल, नालासोपारापर्यंत येईल, अजून 4 वर्षांनी तो बोरोलीपर्यंत येऊ शकतो तो मुलगा आणि ती मुलगी. म्हणजेच काय आहे, ते जे पुढे जाऊन पाठी येत आहेत ह्याचा अर्थ ते रस्ता तळाला जात आहे, ते पुढचा ग्रोथ करत आहे. 1 RKच आहे, सगळीकडे ते 1 RK घेत आहेत, पण ते आपल्या प्रयत्नाने घेत आहेत. आणि अशा ह्या तरुण पिढीला मला हेच सांगायचं आहे की बाबांनो, तुम्हाला जे नकार येत आहे, तुम्ही म्हणता की आम्हाला नकार येतो, तर नकार येण्याचं कारणच हे आहे की आजचे आई वडील, आजच्या तरुण मुली ह्या सुशिक्षितपणे विचार करतात की तो मुलगा जर मुंबई पुण्यामध्ये काम करतोय, मग त्याने घर का नाही घेतलं स्वतःचं? तर ते तुम्ही का घेतलं नाही तो माझा विषय नाही आहे. पण मी आत्ताही तुम्हाला सांगतो की बाबांनो, जर तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असेल, तर तुम्ही कोणाचा तरी हातभार घ्या, सपोर्ट घ्या आणि एक छोटंसं घर मुंबई पुण्यामध्ये असेल, शहरापासून लांब असेल, नाही असं नाही आहे, पण स्वतःचं घर घ्या, जेणेकरून तुमच्या संसाराला सुरुवात होईल. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या स्थितीत मला जाणवतोय, तुम्हालाही जाणवतोय, फक्त तुमच्याकडे पर्याय नव्हते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पर्याय एक की तुम्ही सध्या कर्ज काढा, एक रूम घ्या, 1 RK रूम, 1 RK स्टुडिओ फ्लॅट, आणि तुम्ही ज्या मुलीबरोबर लग्न करायला जाणार आहात त्या मुलीबरोबर स्पष्टपणे, जर तुम्ही म्हणता ना की आम्ही बघण्याचा प्रोग्राम केला पण काही ठरलं नाही, तर जेव्हा बघण्याचा प्रोग्राम असतो त्याच वेळेस स्पष्ट सांगायचं, मी घर घेतलेलं आहे, कर्ज काढून घेतलेलं आहे, माझी एवढीच अट आहे की जर मी माझं कर्ज काढून मी घर घेतलेलं आहे, तर जेव्हा आपण लग्न करणार तर तुला मला थोडाफार हातभार लावावा लागेल. कारण मुंबई पुण्यामध्ये एका माणसाच्या मेहनतीच्या पैशावर घर चालत नाही. मी फ्रँकली मेहनतीच्या पैशावर चालत नाही, हे सत्य आहे. तर तुम्ही त्या मुलीबरोबर अर्धा तास का होईना बाजूला बसा, बोला, समजावून सांगा त्या मुलीला की माझं स्वतःचं घर आहे, पण मी कर्ज काढून घेतलेलं आहे, त्याचे एवढे एवढे हप्ते जातात. जर आपण लग्न करत असो तर तुला एक तर नोकरी करावी लागेल मुंबई पुण्यामध्ये, किंवा तुला स्वतंत्रपणे एखादा छोटासा व्यवसाय केलास, त्या उत्पन्नातनं आपलं घर चालेल, तुझ्या उत्पन्नातनं, आणि आपल्या बँकेचं जे लोन आहे घरासाठी ते आपलं माझ्या पगारातनं जाईल. तर अशा परिस्थितीत तुम्ही बोलणी करून तुमचा लग्नाचा विषय हा जो आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता राहिली गोष्ट मुलींच्या बाजूने सांगतो. मुलींची लग्न का ठरत आहे, तर मुलींच्या लग्नाचा प्रॉब्लेम काय येतो, मुली सुशिक्षित आहे, शिकलेल्या आहेत, चांगल्या आहेत, पण त्या स्वतः नोकरी करत नाही. मुंबई पुण्यामध्ये असल्यामुळे नोकरी करत नाही. तर
त्यानेही कुठेतरी थोडासा का अनुभवासाठी म्हणून का होईना एक छोटीशी नोकरी करणं गरजेचं आहे. मग तुम्ही तालुक्यात जर कामाला गेलात किंवा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जवळच्या गेलात तर कुठेतरी तुम्ही कामामध्ये जॉईन व्हा. तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा अनुभव घ्या. तुम्हाला समाजामध्ये कसं बोलायचं, काय करायचं, कसा व्यवहार असतो हे समजून घ्या. जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी मेट्रो सिटीजमध्ये कामाला याल लग्न करून लग्नाच्या नंतर, तर तेव्हा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कुठलीही अडचण नाही येणार. तुम्ही जशा मेट्रो सिटी मुंबई पुण्यामध्ये मुली वावरतात त्याच हिशोबाने तुम्ही पण वावरणार. कारण तुम्हाला नोकरीचा अनुभव आहे पाठीशी आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही कुठेही जेव्हा मुंबईला याल किंवा पुण्याला जाल तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मी इकडे 3 वर्ष नोकरी केली आहे. मग ती क्लेरिकल असो, मार्केटिंग असो किंवा टायपिंगची जॉब असो, जे काय केलं असेल ते तुमच्याकडे एक प्लस पॉईंट आहे. तर माझे सगळ्या तरुण मुलींना पण रिक्वेस्ट आहे की तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड नक्कीच श्रीमंत असेल. मी ते म्हणजे काय म्हणतो ते नाकारत नाही आहे मी, पण कुठेतरी आपल्यासाठी कुठेतरी स्थिरता असावी, आपलं नॉलेज अपडेट असावं, आपण समाजामध्ये वावरण्यासाठी एकदम स्थिर असावं, चांगलं असावं. तर त्याच्यासाठी तुम्हाला नोकरी, व्यवसाय काही करा, पण करा आणि त्याच्यातनं तुमचे हे प्रश्न जे आहेत आत्ता लग्न न जमण्याचे ते सॉल्व्ह होतील असा माझा अंदाज आहे. बघा, मी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ मोठा झाला आहे, पण गरज आहे, कोणीतरी सांगायला पाहिजे आज तरुण पिढीला. म्हणून हा सावधानतेचा इशारा, ज्याला आपण म्हणतो सावधान करा. तुम्ही लग्नाच्या टायमाला बोला ना, लग्न चालू असताना सावधान, तसं मी ह्या आजच्या तरुण पिढीला सावधान केलं आहे की बाबांनो, वय वाया घालू नका. लवकरात लवकर मुंबईला आलात, पुण्याला आलात, एक 4 वर्ष 5 वर्षामध्ये तुमचं सगळ्यात मोठं टार्गेट की तुम्हाला रूम घ्यायचा आहे, फ्लॅट म्हणजे 1 RK घ्यायचा आहे. त्याची बेसिक अमाऊंट, ज्याला आमच्या मुंबईच्या भाषेत आम्ही टोकन अमाऊंट म्हणतो, ते टोकन अमाऊंट जमा करा आणि नंतर एखादा रूम घ्या 1 RK. हल्ली खूपशा चांगल्या बँका लोन द्यायला तयार आहेत. फक्त तुमचं सिबिल चांगलं असलं पाहिजे आणि ते तुम्ही स्वतःहून करायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली झाल्या की नक्कीच तुमच्यासाठी स्थळं चालून येतील. तर मला आशा आहे माझे विचार तुम्हाला पटले तर माझा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या तरुण मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपण जे पुढचे व्हिडिओ येतात आपले ते व्हिडिओही तितकेच काळजीपूर्वक आपण केलेले आहेत तेही बघायला सांगा. धन्यवाद.